नमस्कार मैत्रिणींनो, शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची अगदी परफेक्ट पेपर कटिंग आणि कापडवर कटिंग स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. कटोरी ब्लाऊजमध्ये अगदी छोटासा मापाचा फरक झाला तरी फिटिंग बिघडू शकते, म्हणून या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक माप, प्रत्येक मार्किंग आणि कटिंगची योग्य पद्धत सविस्तर दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्याकडून कटिंगमध्ये कोणतीही चूक होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. तर मैत्रिणींनो, आधी आपली मापे बघूया. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5, छाती आहे 10, कंबर आहे 9, पुढचा गळा आहे 5, मागचा गळा आहे 8, बाहीची लांबी आहे 5, बाहीची फिटिंग आहे 7 आणि मोंडा आहे 5.5. तर ह्या मापानुसार आपण पेपर कटिंग करून घेऊ. तर आता आपली उंची होती 13.5, तर आपल्याला 14.5 घ्यायची आहे. 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता 14.5 घेऊन मी मार्क करत आहे. तर आपल्याला शोल्डर आपलं घ्यायचं आहे 5.5 इंचावर, 5.5 इंच घ्यायचं आहे आणि 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे. तर आपलं शोल्डर 3.5 इंचावर येतं. तर आता इथे आपण मोंढा घेऊया. आपल्याला 5.5 इंचावर घ्यायचा होता, ते माझ्याकडे 6 झालं आहे. आपण नंतर ह्याला व्यवस्थित करून घेऊ. आता इथं छातीचं माप आपलं 10 इंचावर एक मार्क करायचं आणि नंतर पुढे आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी ठेवायचं. तर आता आपली कंबर होती 9 इंच, तर आपण इथं 9 इंचावर एक मार्क करून घेऊ आणि एक इंच आपला मागलचा टक्ससाठी आपण 1 इंचावर एक मार्किंग करून घेऊ आणि नंतर पुढे मार्जिनसाठी 2 इंचावर एक मार्क करून घेऊ. अशा प्रकारे आता आपण 2 इंचाची जी मार्किंग केली होती ती आपण जोडून घेऊ. आता आपण आपला मोंढा घेणार आहोत. तर पाठीमागसाठी 1 इंच आणि पुढच्या मोंढ्यासाठी आपण अर्धा इंच घेणार आहोत. हेच मापे ठेवायचे आहे. जर हे मापे चुकली तर आपल्या मोंढ्यामध्ये कापड गोळा झाल्यासारखं दिसतं, त्याच्यामुळे असेच मापे घ्या. आता आपला पुढचा गळा आहे 5 इंचाचा, तर आपण वरची गळा रुंदी 2.5 इंच घेतली. आता आपण खाली 3 इंचावर घेऊ. याने गळा असा गोल आणि पसरट तयार होतो. तर याला गोल आकार देऊन घेऊ. तर आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. तर इथं मी 3.5 इंचावर एक मार्क केली आहे आणि मधोमध 4 इंचावर सोडून खाली इथं आपल्याला 3 इंचावर एक मार्क करायचे आहे आणि इकडं आपण 3.5 इंचावर एक केली आहे. तर हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तसं जोडून घ्या. आता आपल्याला कटोरीचा भाग काढायचा आहे. तर आता आपण इथं 6 इंचावर कटोरीचा मार्क करून घेऊ. 6 इंचावर केली आहे, हे बघा. आणि आता आपल्याला वरी कटोरीचा आकार देण्यासाठी 3 इंचावर एक मार्किंग करून घेऊ आणि इथं मोंड्यापासून आपण 2.5 इंचावर नाही तर 2 इंचावर 2.5, 2 आणि 2.25 ही 3 मापे ठेवायची. तर ज्या प्रकारे कटोरीचा आकार तयार होतो त्या मापानुसार आपल्याला कटोरीचा आकार घ्यायचा आहे. तर इथे मी 2 इंचावर घेतला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कटोरी इथे मोंढ्यामध्ये मला 5.5 घ्यायचं होतं, माझ्याकडून 6 झालं. तर मी इथं व्यवस्थित केलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं असं दिसत असेल. तर आता आपण पेपर कटिंग करून घेऊ. ही खूप अचूक मापे आहेत. तुम्ही जशाच तसे ब्लाऊजवर टाकून परफेक्ट असं कापडवर कटिंग करून
तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. आता आपण पुढच्या गळ्याची कटिंग करत आहोत आणि आता क्रॉस पट्टी कट करून घेऊ. आता आपण 1 इंचावर जो मार्क केला होता तो पाठीमागचा मोंडा होता. आता आपण हा पुढचा मोंडा आपण कट करून घेत आहोत. आता आपण ही कटोरीचा भाग कट करून घेऊ. हा कटोरीचा भाग आपल्याला वाढून घ्यायचा आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याची कटिंग करून घेऊ. तर आपला पाठीमागचा गळा आहे 8 इंच. तर आपण 8 इंचावर एक मार्क करून घेऊ. खाली पण आपल्याला 3 इंचावरच घ्यायचं आहे. आपली गळा रुंदी 2.5 इंचाची होती, आपण खाली 3 इंचावर घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे गळा एकदा कट करून बघा. खूप छान व्यवस्थित गळा बसतो. त्याला गोल आकार राऊंड खूप छान भेटतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे कट करून बघा. तर हे गळा आपण कापून घेऊ. तर आता आपले हे पार्ट कट करून झाले आहेत. आता आपण कटोरी वाढून घ्यायची आहे. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक दुसरा पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर ही आपली कट केलेली कटोरी आहे त्या शेपमध्ये आपल्याला आखून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशी कटोरी आहे तशी सगळी आखून घ्या. आता ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची आहे. तर आता आपण कटोरी वाढून घेऊ. तर आपल्याला इकडं आपण हुक पट्टी लावतो त्या साईडला आपण 2 इंचावर घेणार आहोत आणि इकडं आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, त्याच्यामुळे आपण अर्धा इंचावर घेणार आहोत. आता ह्याचा मधोमध काढायचा आहे आपल्याला. म्हणजे हे 2 आपण मापे घेतली त्याच्या मधोमध आपल्याला काढून त्याच्यावर एक मार्किंग करायची आहे आणि खाली आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचं आहे. 1.5 इंचावर घेऊन हे दोन्ही पॉइंट आपण ह्या 1.5 इंचाच्या पॉइंटला जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही अशा प्रकारे कटोरी कट करा, कोणतीच अडचण येणार नाही. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देते. तर अशा प्रकारे आपण जोडून घेऊ. तर आता ही आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झाली आहे. आता ह्याला कट करून घेऊ. आपली ही कटोरी खूप छान बसते. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. आपल्या बाहीची लांबी आहे 5 इंच. तर आपण 1 इंच त्याच्यामध्ये घेणार आहोत. 1 इंच. जर तुमची बाही अस्तरची असेल तर 1 इंच घ्या आणि जर बाही तुमची अस्तरची नसेल तर तुम्ही फोल्ड करण्यासाठी आणखीन 1 इंच घ्या. म्हणजे आपली बाही 5 असेल तर तुम्ही 7 इंच घेऊ शकता. तर आता मी खाली इथे आपल्या बाहीची फिटिंग टाकली, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केलं. आता इथं आपण वरती बाही छातीचं माप घेतलं. छातीचं माप 10, त्याच्यामध्ये 2 इंच अलीकडे ॲड केलं आणि इकडं आपण 1 इंचावर घेतलं. तर खाली वरून आपल्याला खाली 2.5 इंचावर घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. हे बघा इथे मी 10 इंचावर घेतलेलं, तर त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिनसाठी ठेवलं आहे आणि खाली आपली फिटिंग होती, बाहीची फिटिंग प्लस 2 इंच मार्जिन हे आपण अशा प्रकारे जोडून घेऊ.
जर तुम्हाला बाहीचा सेपरेट व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे बाही कटिंग केल्यानंतर खूप व्यवस्थित बाही बसते. अगदी सोपी पद्धत आहे ही. तुम्हाला परफेक्ट अशी बाहीची कटिंग शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर बघा, अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग झाली आहे. आता आपले हे सर्व ब्लाऊजचे कटिंग झाले आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करून घेऊ. मी इथे 2 फॅब्रिक घेतले आहेत. एक ब्लॅक कलरचं आहे आणि एक वरचं ते दिसत आहे मरून कलरचं. तर मी हे दोन्हीही व्यवस्थित पेपरच्या साहाय्याने कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असेच मापे टाका. व्यवस्थित कापड पुरणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपण कसेही मापे टाकली तर आपलं कापड उरणार नाही. आपल्याला आणखीन बाही आणि कटोरी काढायची आहे. हे बघा, आता बाहीला थोडंसं फॅब्रिक कमी पडत आहे. तर आता मी इथं 1 इंच जास्त घेतलं आहे, कारण मला हे बिना अस्तरचं शिवायचं आहे. साधं ब्लाऊज आहे बिना अस्तरचं, त्याच्यामुळे मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. तर हे जशी आहे तशी मी बाही टाकून घेतली. आता इकडं मला कापड जोडावं लागेल. तर आता आपण ही कट करून घेऊ. हे बघा, दोन्ही बाही व्यवस्थित कटिंग झाली आहे आपली. आता इथं मधोमध पॉइंट आपण करून घेऊ आणि आपल्याला जो कापड एक्स्ट्रा लावावा लागेल त्याच्यासाठी आपलं परफेक्ट माप तयार झालं आहे. तर आता इथे आपण कटोरी कापून घेऊ. तर कटोरी आपल्याला अशा भागात कापायची आहे. जे भाग आपल्याला जास्त खेचला जाईल त्याने कटोरी खूप व्यवस्थित बसते. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला ह्याच ब्लाऊजमध्ये ब्लाऊजला पायपिंग सुद्धा ह्याच ब्लाऊजमध्ये करायची आहे, ह्याच कपड्यामध्ये करायची आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं कापड उरण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे आपण कटोरी कट करून घेऊ. तर मैत्रिणींनो, आज आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आणि कापडवर कटिंग पूर्णपणे पाहिली. आता पुढचा भाग म्हणजे हा ब्लाऊज सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा शिवायचा. तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये शिवण्याचा व्हिडिओ हवा असं नक्की लिहा. तुमच्या कमेंटनुसार मी याच ब्लाऊजचा संपूर्ण शिवण्याचा व्हिडिओ घेऊन येईन. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शिलाई शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या अचूक शिकवणीसाठी शिलाई वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त शिलाईच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.